नमस्कार, आपण पाहता JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. जत दिनांक 10 रोजी अंगणवाडी सेविका व आशा गटप्रवर्तक युनियनच्या वतीने करजगी बलात्कार प्रकरणी मूक मोर्चा काढण्यात आला. हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना जत येथील पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. जत तालुक्यातील करजगी येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी 4 वर्षाच्या बालिकावर पांडुरंग कळली या नराधमाने बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या आरोपीवर या अगोदरही विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे. हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावे व त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावे. त्या पीडित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मूक मोर्चास पाठिंबा देण्यात आला. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या नेत्या कॉम्रेड नादिरा नदाब, आशा गटप्रवर्तक संघटनेच्या कॉम्रेड मीना कोळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जत तालुका सेक्रेटरी कॉम्रेड हनुमंत कोळी, प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, वंचितचे संजय कांबळे, युवा नेते संतोष मोटे, भूपेंद्र कांबळे, प्रशांत नाईक, समीर नदाब, निलेश पवार, शैला पाटील, अंजुम नदाब, योजना पुजारी, वैशाली पवार, मथुरा कांबळे, प्रमिला साबळे, शोभा पोद्दार, सारिका यादव, अश्विनी जगताप, शिंदे मॅडम इत्यादी सर्वजण उपस्थित होते. वेळीच ठेचलं पाहिजे. अशा माणसाला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज समाजामध्ये जे घडत आहे ते एकदम अमानवी आणि एकदम निंदनीय कृत्य आहे. महिला तर सुरक्षित नव्हत्याच, म्हातारे पण नव्हते, पण मुलीला पण हे अशा प्रकारचं वागणूक समाजात जर मिळत असेल तर काय करायचंय?